तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचा माझा यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला हे अलिबागच्या इथे नागाव बीचच्या इथली माहिती देतो। हे बघा, ही इथं बाईक पार्किंग आहे। हे बाईक पार्किंग फ्री आहे आणि बाजूलाच 4 व्हीलर पार्किंग आहे। हे तुम्ही बघू शकता, मोठे मोठे 4 व्हीलर पार्किंग केलेले आहे आणि इथे जवळच हॉटेल आहे, जेवणाची सोय केलेली आहे। छोटे छोटे हॉटेल आहे, व्हेज आहे, नॉन व्हेज आहे। हे तुम्ही बघू शकता। हे आता सध्या बंद आहे, पण संध्याकाळी चालू होतील। तर इथे व्हेज थाली मिळेल तुम्हाला, चिकन थाली, अंडा थाली, पॉपलेट थाली, सुरमई थाली, कोलंबी थाली, बांगडा थाली, कोलंबी मसाला, चिकन अंडी, कोलंबी फ्राय, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, बांगडा फ्राय, हे सगळे आयटम इथे तुम्हाला भेटेल। पण इथे जेवण मच्छी थाली 300 रुपये आहे, 300 ते 350 रुपये, आणि फक्त दाल राईस घेतलं तर 100 रुपये आहे, आणि पावभाजी आहे 80 रुपये। तर इथं थोडंसं महाग आहे। तर बघू, तरी पण बीचच्या इथे सगळे महागच असतात। तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आता शर्तीच्या इथला व्हिडिओ दाखवतो। तर हे बघा मित्रांनो, इथं बैल सगळे लागलेले आहे आणि तो समोरचा बैल गुलाल उडवलेला आहे, त्यांनी गुलाल घेतला आहे। तर डोंबिवलीसारख्या इथले पण लोकांना बैलगाडी शर्यतीचा वेळ लागलेला आहे। आपल्या महाराष्ट्रात बरेच ठिकाणी बैलगाड्या शर्यतीचा बरेच लोकांना वेळ आहे, तो छंद असतो एक मराठाचा बैलगाडी शर्यतीचा, ते इथे पण आहे। तर चला मी तुम्हाला शर्यतमधला ग्राउंड दाखवतो। तर हे बघा मित्रांनो, इथे बरेच बैल लागलेले आहे, झाडाखाली बांधलेले आहे। सगळे बैल आलेले आहे इथं, काही जिंकलेले आहे आणि काही हारलेले आहे। जे बैल जिंकतात इथे त्यांना गळ्यात हार वगैरे असतात, हे बघा। आणि डोंबिवलीमध्ये आपल्या त्यांना शर्तीच्या अगोदर पाणी आणि इनो पाजतात, तर इथं सोडा पाजतात। हे तुम्ही बघू शकता, सगळे बैल लागलेले आहे। चला तर मित्रांनो, मी तुम्हाला आता मैदान दाखवतो। तर हे बघा मित्रांनो, हे आहे बैलगाडीचा मैदान। ही सगळी गर्दी, भरपूर गर्दी जमलेली आहे, हे तुम्ही बघू शकता। आणि बक्षीसमध्ये बरेच काही कूलर्स आहे, कॅश आहे, हे तुम्ही बघू शकता। बैलगाड्या येत आहेत। तर हे बघा मित्रांनो, ही 1 2 3 बैलगाडी आहे, आणि हे 4 5 आणि 6 7 असे बरेच बैलगाडी धावत येतात। आणि इथे काही मुली पण आहे ज्यांना बैलगाडीचा नाद आहे। चला तर मित्रांनो, भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।